आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवी प्रधन ते मृतिके समान प्रबल कमी करायचं कंटी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे एरवी प्रधन ते मृतिके समान मनवा हरीचे दास तुका मने मज हे आस तुमचे एरवित धन ते मृतिके समान एवं प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवेत्य किल शक्तिधर स्वदाम्नां अन्यौच हस्तचरण श्रवण प्रगादीं प्राणनमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे कदे भीमरथ्यां वरं कुण्डलिकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजितं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा थोडा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानांचे विदाय भक्तीं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मृतिके समान प्रसंगी प्राप्त वेळी चिंतनरूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्नाथ देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महापुरुष ज्ञानपीठ तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आपल्या निरपेक्ष जीवनाचं उदाहरण एका सुंदर अशा प्रसंगातून तुम्हाला आणि मला घडवतात। त्यानिमित्त दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आहे। त्यामध्ये प्रभू रामचंद्राची रामकथा आणि त्यामधील 6व्या दिवसाची सेवा आश्रमाच्या वतीने आमच्या शास्त्रीजींच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला समोर ठेवायची। अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय तशी सद्बुद्धी देखील तशी अभंगाचा विचार करू। विठाला अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका सुंदर अशा प्रसंगातून तुम्हाला आणि मला घडवतात। जगद्गुरु तुकोबरायचं जीवन जर डोळ्यासमोर ठेवलं तर प्रामुख्याने गाथ्यामध्ये एक अभंग आहे। त्या अभंगाचा जर आपण पाठ केला तर तुमच्या लक्षात येईल। यातीसूत्र वैश्य केला व्यवसाय आधी तो हा देव कुळ पूज्य नये बोलो करी पाळिले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला। बसणारी मंडळी
बऱ्याचशा लोकांनी वारकरी संप्रदाय समाजापुढे जो दर्शवलाय तो भिकारी म्हणून दर्शवलेला आहे, गरीब म्हणून दर्शवलेला. मी या मताचा महाराज आहे. संप्रदाय कालही श्रीमंत होता, संप्रदाय आजही श्रीमंत आहे आणि संप्रदाय उद्याही श्रीमंत आहे महाराज. म्हणून संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या माणसाला माझे हात जोडून विनंती आहे, वारकरी संप्रदाय हा भिकारी या समाजाला सांगू नका. महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्म्याच्या कीर्तनाला येऊन बसत असेल, त्या महात्म्याला का आपण गरीब म्हणलं काय नाही. अरे ज्या काळामध्ये तुकोबराय हयात होते, ज्या काळामध्ये तुकोबराय जिवंत होते, त्या काळामध्ये तुकोबरायला कोणी महाराज म्हणत नव्हतं. त्या काळामध्ये तुकोबरायला कोणी बाबा म्हणत नव्हतं, स्वामीजी म्हणत नव्हतं, महंत म्हणत नव्हतं. त्या काळामध्ये तुकोबराय गेले की लोक तुकोबा शाहूकार म्हणायचे. आणि व्यवहारातला एक नेहमी भिकाऱ्याला कोणी शाहूकार म्हणत नाही. शाहूकार कोणाला म्हणतात? पैशावाल्याला म्हणतात. कोणाला म्हणतात? पैशावाल्याला. पण तुकोबरायची परिस्थिती अशी झाली, दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला, तुकोबरायची होती नव्हती तेवढी सर्व संपत्ती गेली. अरे गावचा मान गेला यात नवल नाहीये, गावची पाटीलकी गेली, संपत्ती गेली, ऐश्वर गेले यातही नवल नाहीये. तुकोबरायचं नशीब एवढं खराब की तुकोबरायची पत्नी सुद्धा अन्न करता करता मेली. पण बसणारी मंडळी, तुमच्या आणि माझ्या हातामध्ये जगद्गुरु तुकोबरायचे 4092 अभंग आहेत. मला एक अभंग असा दाखवा की तुकोबराय बायको मेली म्हणून देवाकडे तक्रार केली. अरे या वर्षी थोडा पाऊस तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये खूप झाला. मला एक बसणाऱ्या माता माऊल्याने वडीलधारी मंडळीने असं सांगा की धो 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 पाऊस पडलाय, तुमची सोयाबीन गेली, तुमची कपासी गेली, तुम्ही जे लावलेलं पीक आहे ते सर्व गेलं आणि तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात गेले. पांडुरंगाला म्हणले, पांडुरंगा खूप चांगलं केलं गड्या या वर्षी तू. सोयाबीन काढायचं काम ठेवलं नाहीये, कपाशी याचायचं काम ठेवलं नाहीये. अरे साधा कापूस गेला, साधी सोयाबीन गेली तरी देवाला शिवाय देणारे लोक आपण महाराज. ज्या महात्म्याची बायको अन्न करता मेली तरी तुकोबराय पांडुरंगाच्या दरबारात म्हणतात, बरे झाले देवा हरे झाले दिवाळे, बरे झाले
शांकांकी गेली. एवढंच नाही हो, बायको अन्न करता मरण पावली तरी पांडुरंगाच्या दरबारात जाऊन काय तो कोबरायचा अंत करणार असेल. बरे झाले देवा ओ देवा, बरं केलं तुम्ही दुष्काळ पडला, बरी या दुष्काळी पीडा केली. ऐका ना गड्यांनो, तुकोबरायचं सामर्थ्य एवढं मोठं होतं की तुकोबरायच्या कीर्तनाला साक्षात छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे. आणि राजा म्हणून राजाचं कर्तव्य आहे की प्रजेचं कल्याण केलं पाहिजे. राजा म्हणून राजाचं कर्तव्य आहे, कारण राजा हा राजामुळे राजा नसतो, राजा हा प्रजेमुळे राजा असतो महाराज. बरोबर आहे का नाही? जेवढे काही महाराष्ट्रात राजकीय काम करणारे मंडळी आहे, तुम्ही मालक नाहीये समाजाचे, तुम्ही समाजाचे नौकर आहात महाराज. काय आहे? कारण की या गोर गरीब जनतेच्या आशीर्वादाने तुम्हाला पद मिळालेलं आहे. तुम्ही जे पद भोगता हे की तुमच्या बापाची जहागीरदारी नाहीये, तुम्ही जे पद भोगता हे तुमच्या बापाचा सातबारा नाहीये. त्या गोर गरीब जनतेने तुम्हाला दिलेलं काय आहे? आशीर्वाद आहे. मग त्यांच्या दुःखामध्ये सामील होणं आपलं काय आहे? काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर ज्यावेळेस कुणकुण गेली की तुकोबरायची पत्नी अन्न करता मरण पावली, वाईट वाटलं तुकोबराय. अरे छत्रपतींना, ज्यांनी इथं अवतार गोरगरिबांना अज्ञानातून मुक्त करण्यासाठी घेतलाय, आणि मी राजा असून जर त्यांना एक टाइम जेवण्याची व्यवस्था माझ्याकडून होत नसेल तर माझ्या राजा नावाला काय कलंक लावायचं का? काही सेवकांना बरोबर, कारकुनांना बरोबर सांगितलं, बाबांनो हा नजराणा घेऊन तुकोबरायकडे जा. तो नजराणा घेऊन काही मंडळी तुकोबरायकडे आले आणि त्यांनी सांगितलं, बाबा तुमची परिस्थिती पाहून तुमची बायको अन्न करता मेली, गावातलं धन गेलं, मान गेला, अन्न गेलाय, अख्खं जीवन तुम्ही परमार्थासाठी भगवंतासाठी खर्च करताय, आणि मग राजाने तुम्हाला काही नजराणा पाठवला. हे ऐकल्यानंतर तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या. तुकोबराय जसे उठले तसे पांडुरंगाच्या मंदिरात गेले. पांडुरंगा, ए पांडुरंगा, ज्या गोष्टीची मला गरज नाही ती गोष्ट माझ्या समोर का उपलब्ध करतोय? अरे जे आम्हाला पाहिजे ते देत नाहीये, आणि जे नको ते आमच्या समोर उभं करतो. पण आम्ही काही तुला या गोष्टीची आणि करायला काय माईक पदार्थ देते माझे अर्थ नको देवा. हे साधू संतांचा दंडक आहे. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई. मग देवा याची गरज नाही, आणलं कशाला तू आमच्या समोर? पण तू हुशार आहे देवा, न सांगता तुम्हा कळो येते. अरे मनाचे संकल्प पावविल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी देवा. मनात आलेला संकल्प जर तू पूर्ण करतो देवा, तर आमच्या मनाचा संकल्प तुझं प्रेम आहे. तू का म्हणे आता आलो खांडावरी प्रेम देऊन हरी बुजवावे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाच्या दरबारात उभा राहून पांडुरंगाला धमकी दिली, हे देवा हे जे आषाढी कार्तिकीला लोक जमा होतात, एवढे लाखानं लोक येतात ना, शेतीचा विचार करत नाही, पेरणीचा विचार करत नाही, महिना महिना लोक तुझ्यासाठी पायी येतात देवा. अरे हे आम्ही लोकांना सांगतो की तुझ्यासारखा देव जगात दुसरा कोणी नाहीये. आम्हाला माहित आहे देवा तू कसा आहे. अरे तुझे गोकुळवासी तुला चोट्टा म्हणतात रे, चुरा चुरा कर माखन खाया गवलनिक आनंद कुवरक नया. तरी पण आम्ही लोक कीर्तना तुझी काय पाडायची म्हणतो माहितीये का? उदार तो हरी द्वारकेचा राजा म्हणून आले आणि लोकांनी सांगितलं भगवंताचं प्रवचन आहे, भगवंताचं प्रवचन आहे, चला सर्वांना प्रवचनाला बोलवलंय. त्या गवळणी म्हणू लागल्या, तो कधी प्रवचनकार झाला? तो तर आमच्या सोबतही दूध तुपलोण्याची चोरी करत होता. तो कधी प्रवचनकार झाला? चुरा चुरा कर माखन खाया गवलनिक आनंद कुवरक नया. काहे बडाही दिखावत मोही. सगळं माहिती तू कसा होता, बरोबर आहे का नाही? तरी पण देवा आम्ही कीर्तनातून लोकांना उदार आहे असं सांगतो. अरे अख्खा जग तुला देवा काळ म्हणतंय रे, तरी आम्ही लोकांना कीर्तनातून काय सांगतो माहितीये का? राजस सुकुमार मदनाचा रवी शशी कळा लोकलिया. मग देवा एवढं जे तुझं वर्णन करतो, एवढं जे तुझी देवाची स्तुती करतो, कशासाठी करतोय? मला काही जिल्हा परिषद उभं राहायचं देवा? मी काय तुला तिकीट थोडं मागतोय? काही अजिबात नाही ना. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, तू आमच्यावर केलं पाहिजे, एवढाच आमचा हट्ट आहे, बाकी दुसरा हट्ट नाहीये. बरं हा तुकोबरायचाच हट्ट आहे असं नाहीये. तुकोबरायच्या गवळणीमध्ये गवळणी सुद्धा देवावर हाच आरोप केला. किती सुंदर आहे पहा. याचे लागी
मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. एवढ्यावर थांबले नाही. गवळण मला सांगतात याचे लागी ओ मंत्र जप केला. ए देवा तुझ्यासाठी मंत्र जप केलाय रे. याचे लागी वो वेदांत पाहिला. देवा तुझ्यासाठी मंत्र जप केलाय, तुझ्यासाठी वेद वेदांताचं अध्ययन केलं. आणि एवढं सगळं करून आमच्या पदरात काय पडले रे. काय मोकलिले बनी सावधानी वेधिले. समर्थाशी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून. या देवा तिची आठवण करायला आम्ही आलेलो आहे. तुकोबराच्या डोळ्याला दहा लागले. देवा ज्या गोष्टीची अपेक्षा नाही ती गोष्ट का घेऊन आलास. तुकोबराय उठले आणि त्या सेवकांकडे गेले. त्या सेवकांना सांगितलं बरं झालं तुम्ही नजराणा घेऊन आले, पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. आमचं सुख याच्यात आहे हे तुम्हाला कसं कळलं. बरोबर आहे का नाही. तुमच्या राजांना असं वाटतंय आम्ही सुखी व्हावं, तुमच्या राजाला असं वाटतंय आम्ही आनंदी राहावं. तर मग माझा प्रश्न आहे तुमच्या राजाला की तुम्ही जे हाती घोडे पाठवलेले, तुम्ही जे हिरे माणिक मोती पाठवले, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी भौतिक जीवनातल्या जेवढ्या काही ऐश्वर्य तेवढं सगळं पाठवलं, पण तुमच्या राजाला जाऊन विचारा की आमचं सुख याच्यात नाही हो. मग ते सेवक सांगू लागले नेमकं सुख तरी कशात आहे तुमचं. आणि असं विचारल्यानंतर आमचं सुख कशात आहे याचं उत्तर सांगा. आम्ही सुखी व्हाव जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करा. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. या पहिल्या चरणाचं कोढं मला अजून सुटलं नाहीये. तुम्ही म्हणसाल मला असं का म्हणताय. आता राजाने विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर तुकोबराय सुखी होणार हे कसं होणं शक्य आहे. मी नेहमी आवर्जून सांगतो आपल्या आश्रमाचे मठाधिपती आमचे प्रभाकर शास्त्री माझे लहानपणीचे मित्र, त्यांची तब्येत खराब झाली. आणि तब्येत खराब झाल्यानंतर एवढी तब्येत सिरियस झाली मी गाडीत टाकला आणि जालन्याला घेऊन गेलो. आता तब्येत नाजूक आहे, संन्यासी महात्मा, इंजेक्शन घ्यायची खूप भीती वाटती. आणि डॉक्टरांनी मला सांगितलं पुरुषोत्तम वा काही झालं तरी चालतं पण 2 इंजेक्शन महाराजांना घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय महाराज नीट होणार नाहीये. आणि महाराज माझ्याकडे पाहून रडायला लागले, पुरुषोत्तम मला सर्व काही जमलं, मी 4 गोळ्या शिल्लक घेऊ शकतो पण इंजेक्शन मी अजून कधी घेतलं नाहीये. मग आता ते रडायला लागल्यानंतर ते माझे मित्र आहे. मी डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर करा ना काहीतरी ऍडजस्ट, गोळी द्या. नाही नाही म्हणे मला इंजेक्शन घ्यावाच लागल. आणि महाराज तर म्हणले मी इंजेक्शन घेणार नाही, मला त्रास होतो. मग मी राहिलो डॉक्टरला विनंती केली, म्हणलं डॉक्टर साहेब ऐका ना, महाराजांची प्रकृती खूप नाजूक आहे, नका त्यांना इंजेक्शन, 2 इंजेक्शन मला द्या ना. काय म्हणतो डॉक्टर, ते माझे मित्र आहे ना, 2 इंजेक्शन तुम्ही मला द्या, गोळ्या त्यांना द्या. जमल का. लक्ष द्या कीर्तन, आजार त्यांना झालाय मग इंजेक्शन महाराजांनाच घ्यावं लागतं तेव्हा त्यांचा आजार काय होईल, दूर होईल. मग प्रश्न असा आहे राजांनी विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तुकोबराय सुखी होणार हे कसं. असं काही पाहिजे तसं एवढं काही मनाला भावत. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर आम्ही सुखी होणार असं तुकोबराय सांगतात. याचं कारण तुमचं आणि माझं खरं सुख कशात आहे हे जर या मृत्यू लोकात कोणाला माहित असेल तर ते फक्त साधू संतांना माहिती आहे. साधू संतांना माहिती आहे म्हणून तो तुकोबराय सांगितलंय ना, आपुला तो एक देव सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. यज्ञ हा शब्द नाही, शब्द यज्ञ. शब्द काय आहे, यज्ञ. 100% 99% लोक यज्ञच म्हणतात. काय म्हणतात, यज्ञ म्हणतात. आमचे गुरुजी पाटणकर बाबा मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम तुम्ही येड्यातले शाही नाही रे. काय म्हणतात ते शब्द, काय वापरतात मला, तुम्ही येड्यातले शाही नाही म्हणे. ज्यावेळेस शाहिन्या लोकांची परीक्षा होती त्यावेळेस लोक तुम्हाला मशीकट ठेवतील ना, हे त्यांची वाक्य आहे.
बरोबर आहे का नाही? महाराष्ट्रात जर हरिपाठाची परीक्षा घेतली माझ्या सगळ्या महाराष्ट्रातले जेवढे कीर्तनकार गायक वादक सगळे जेवढे असतील त्यामध्ये मी पहिल्या नंबरला आहे. आणि हरिपाठाची जर परीक्षा चांगल्या तज्ञ लोकांनी घेतली तर 100% 95 महाराज लोक 0 सुद्धा पडणार नाही. महाराज सगळा कानपाठच हरिपाठ आहे, मुखपाठ कोणाचाच नाही. म्हणजे नुसतं ऐकून हरिपाठ पाठ झालेला आहे. तुम्ही पहा अजून सुद्धा 100% सर्व सुखाची अशा जन्म गेला नाही तो यज्ञच म्हणतात. यज्ञ शब्द नाहीये, यज्ञ अजिबात प्रयत्न केला नाही. हिंडता दिशाक्षीन फावला माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस तुमची धावपळ सुखासाठी चालू आहे. बरं प्रयत्नही चालू आहे आणि प्रयत्न चालून सुद्धा अंतःकरणामध्ये पाहिजे तेवढं काही समाधान नाहीये. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात, तेवढ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी वडीलधारी मंडळी, मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा तुम्ही शेतामध्ये काम करतात, हे कशासाठी करता? माया देवासाठी का पैशासाठी? बोला बोला, लाजू नका हो. कशासाठी? वडीलधारी मंडळी, रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर सुद्धा तुम्ही गव्हाला पाणी द्यायला जाता, हरभऱ्याला पाणी द्यायला जाता, मोसंबीला पाणी द्यायला जाता, कांद्याला पाणी द्यायला जाता. एवढे बैलासारखे राब 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 राबतात, हे देवासाठी का पैशासाठी? हा बोलत चला, असं मोकळं बोला ना. पैशासाठी. हे नसत पटलं सोपं करून सांगू, मी एवढ्या लांबून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? हा बोला बोला, असं मोकळं बोलत आम्हाला कळू द्या ना. आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे हे भोगडावाच्या बाहेर होतं तुम्ही, असं मनात नका ठेवू. महाराज लोकांचं अशा गुदगुल्याच होत. बरं आम्ही काय तुमचे काही बांधव कोरले का काय? आम्ही तुमचं काही पाप केलंय? एवढं अवघड झालंय महाराज, कठीण काळ आहे. 100 काम तुम्ही चांगले करा महाराज. किती? 100 काम तुम्ही चांगले करा. हे चुकी होते, 100 काम विसरून जाता तुम्ही. महाराज लोकांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच चुकीचा झाला. तुम्ही म्हणजे एकादशीच्या दिवशी बोकडे खाल्ले चालतात आणि नुसतं एखाद्या हॉटेलला चहा प्यायला थांबलो. महाराज तू अरे मग चहा पिऊ नाही का? म्हणजे म्हणायचं का मी कीर्तन करायचं? कठीण काळा झालाय महाराज. मला तर एवढा अवघड झालं महाराज, कुठं जायचं म्हणलं की असं वाटतं डायरेक्ट आता भारत सोडून दुसऱ्या देशात गेलं तेव्हा जमतं. कुठेही जा लोक तेवढेच ओळखीचे. आता पाठीमागं मी बायकोला घेऊन ज्ञानोबाच्या दर्शनाला 2 दिवस गेलो. मला चला लेकरू झालंय दर्शनाला जा माऊलींच्या. तुमचा जवाई आहे तिची सारखी गुणगुण पोरगा झालंय 5-6 महिन्याचं, चला ना माऊलींच्या दर्शनाला. म्हणलं मग चला 2 दिवस जर ज्ञानोबाच्या नगरीत राहू. दर्शनाला गेल्यानंतर जो जाईल तो सेल्फी असो असो असं. ती म्हणे महाराज मी फसले म्हणे तुमच्यासोबत लग्न करून. मला आता तसं मला पण वाटतं पण बोलता येत नाही. एवढं परतंत्र जीवन झालंय. तुम्ही एवढं मनावर लावून नका घेऊ. आता माझा संसार झालेला आहे, तुम्ही इतकं मनावर लावून नका घेऊ. जवळ तेवढा अधिकार आहेच ना माझा तुमच्यावर बोलायचा. ऐका लक्षात. महाराज लोकांचं काही चुकलं की लोक महाराजाला बायकोला घोडलं पाणी टाकत नाही, ते बी शहाणपणा करून जातो. मला सर्व मंडळीला एक विनंती करायची, संप्रदायातल्या कोणत्याही माणसाचं काही चुकलं तर त्याला संप्रदायातल्या लोकांनी बोललं पाहिजे. दारू पिणाऱ्या लोकांचं ऐकायचं. गायक वादक महाराज मंडळीला माझ्या हात जोडून विनंती आहे, आपल्यापेक्षा मोठ्याने आपल्याला सांगितलं पाहिजे. ज्याच्या गळ्यात मारले त्याचं काय ऐकायचं आपण? आणि हे लोक कोणालाही काही बोलतात. लोकांचा ताण नका घेऊ महाराज. ज्याला ग्रामपंचायतला 2 मतदान ते सुद्धा म्हणतात नरेंद्र मोदीला अक्कल नाही. बावड्या तुझं बजेट पाहिजे किती? कोणाला बोलतो देश म्हणजे. त्याच्यामुळं मी काय सांगत होतो, मला रात्रंदिवस तुमच्याने माझे जे प्रयत्न चालले ते कशासाठी चालले? सुखासाठी चालले. कशासाठी? मग तुम्हीही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहात, मीही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. मग प्रयत्न करून सुद्धा माझं लागी दुःख व्हावे असे कोणी भावे ना जीवे. दुःखद भजते जगतून सुखम सर्वाय रुचते. भांतिकारणे आपल्या ग्रंथामध्ये सांगितलं असताना सांगतात की बाबा या तिन्ही जगामध्ये जो कोणी प्रयत्न करतो तो केवळ आणि केवळ सुखासाठी करतो, दुःखासाठी कोणी प्रयत्न करत नाही. मग महाराज प्रयत्न करून कष्ट करून सुख मिळत नाही याचं कारण तुमचा आणि माझा मार्ग चुकलाय. एखाद्या माणसाला जालन्याला जायचंय. कुठं जायचंय? जालन्याला. तो काजळा पाठीवर गेलाय. मातोश्री वृद्धाश्रम आहे आपलं, मातोश्री ना ते मातोश्री वृद्धाश्रम तिथं उभा आहे आणि त्याला जालन्याला जायचं. आणि तो खूप बुद्धिमान होता. तो कुठे निघाला? अंबडच्या दिशेने निघाला. किती दिवस चालला म्हणजे जालना येईल का? पुढे शहागड येईल, गेवराई येईल, बीड येईल, फार कुंथलगिरी येईल, धाराशिव येईल, सोलापूर येईल, कर्नाटक येईल, पण जालना येणार नाही. याचं कारण त्याला हवंय सुख आणि ज्या मार्गाचं अनुकरण केलं तो मार्ग दुःखाचा आहे.
तसंच तुमचं आणि माझं झालंय. तुम्हाला परमार्थाचा साक्षात्कार करून घ्यायचाय, तुम्हाला आणि मला खरं सुख प्राप्त करून घ्यायचंय, शाश्वत सुख प्राप्त करून घ्यायचंय. पण तुमचं आणि माझं दुर्भाग्य असं आहे की आपण चुकीच्या मार्गाने चाललोय. आणि अशा मार्ग चुकलेल्या साधकाला तुकोबाराय सांगतात, बाबांनो आनंद प्राप्त करून घ्यायचाय ना, सुख प्राप्त करून घ्यायचं. मग महाराजांना सांगितलं, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. विठ्ठल या नावातच सुख आहे आणि विठ्ठल या नावातच आनंद आहे. तरी पण उलगडा झाला नाहीये महाराज. आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर तुम्हाला कसा आनंद होईल असं असतं. आपल्या मराठवाड्यात एक पद्धत आहे मायांना, सुवासनी जेवण घालायची पद्धत आहे ना तुमच्याकडे. एका माय माऊलीने सुवासनीचं जेवण ठेवलं. त्याच्यामध्ये दोन पद्धती असतात. एक शाळेतल्या छोट्या छोट्या मुली जेव घालतात एक, आणि सौभाग्यवती माय माऊल्यांना जेव घालतात 5 सुवासनी, कोणी 9 सुवासनी, कोणी 15 सुवासनी. एका सावकाराच्या बायकोने सुवासनीचं जेवण ठेवलं. 500 एकर जमीन होती तिच्याकडे. जी सुवासनी जेवायला येईल त्याला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी होती, चांदीचं ताट, 5000चा शालू, आणि प्रमुख फक्त 5च जणीला आमंत्रण दिलेलं होतं. त्या 5 जणीमधली एक माय माऊली जेवायला निघाली आणि तिचं 4-5 वर्षाचं लेकरू होतं. तिने हाताला धरलं घेऊन गेली. आता ते लेकरूच्या लेकराला काय कळतंय महाराज. ते लेकरू जसं गेलं, सुवासनीचं पूजन राहिलं, सुवासनीचा नैवेद्य राहिला, सुवासनीला जेवू घालायचं, पूजा करायची. ते पोरग जसं गेलं तसं गुलाबजामच्या टोपल्यामध्ये हात घातला आणि 2 गुलाबजाम काढले, तोंडात घातले. राग आला त्या सावकाराच्या बायकोला. सुवासनीला नैवेद्य दाखवायच्या अगोदर एका आठवड्याने 2 गुलाबजाम खाल्ले. क्षणाचाही विचार न करता त्या सावकाराच्या बायकोने त्याचा हात धरला आणि 2 गाला ठेवून दिल्या आणि ते पोरग रडायला लागलं. आता खरं सांगा, 9 महिने 9 दिवस एखाद्या माय माऊलीने एखाद्या लेकराला गर्भात वागवावं, तर हाताच्या फोडासारखं जपावं, अमृताईपेक्षा पवित्र दूध पाजावं, आणि त्या लेकराला जर 2 गुलाबजाम साठी एखादी शावकाराची बायको मारत असेल, खरं सांगा ती माय माऊली तिच्या घरी जेवण करेल का? ती म्हणाल ती अंगठी घाल तुझ्या नाकात, ती चांदीचं ताट अशी लाट माराल आणि ती शालू ठेव, तुलाच काही गरज नाही. सोन्यासारखं लेकरू, मला 10 वर्षानं पांडुरंगाला नवस करून ते लेकरू झालंय आणि तू 2 गुलाबजाम साठी माझ्या लेकराच्या थोबाडीत मारती. जगातली जी खरी माय आहे, सावतर मायचं नाही सांगत बरं मी, सख्खी ज्याची माय जिनं स्तनपान केलंय, अशी माय त्या सावकारणीचं तोंड सुद्धा परत पाहणार नाही, जेवणाचा भाग सोडून द्या. आणि याच्या उलट असं झालंय, 5-6 वर्षाचं लेकरू ती माय माऊली घेऊन गेली आणि सुवासनीला नैवेद्य दाखवायचं, जेवण करायचं, पूजन करायचं. पण सावकाराची बायको एवढी चांगली होती, त्या पोराला जसं गेलं तसं आपल्या जवळ घेतलं, 2 त्याच्या गालाच्या पप्प्या घेतल्या, त्याला आपल्या मांडीवर बसवलं आणि त्याच गुलाबजामच्या टोपल्यातले 2 गुलाबजाम एका वाटीत काढले, चमच्यानं तोडून त्या लेकराला खाऊ घातले. संपलं माझं उदाहरण, कीर्तना करूया. आता खरं सांगा, 9 महिने 9 दिवस एखाद्या लेकराला गर्भात वागवावं आणि त्या लेकराला एखाद्या माय माऊलीने एवढं प्रेमानं जवळ घ्यावं, त्याच्या पप्प्या घ्याव्या, त्याला मांडीवर बसवून आपल्या हाताने 2 गुलाबजाम खाऊ घातले. एवढं जर पोराला सुंदर जेव घातलं, आता त्या आईला जेवायची गरज राहिली का माया? हो नाही ना. जसं पोरग जेवल्यानंतर आई तृप्त होती, हा व्यवहार आहे, हा व्यवहार आहे. तसं तुमचं कल्याण झाल्यानंतर सगळ्यात मोठा आनंद जर कोणाला होत असेल तो संताला होतो. हा सुद्धा संप्रदायातला आहे, कारण तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी साधू संत आलेले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार आले आणि उद्धाराया आले. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलिले जे ऋषीसाचं भावे, झाडू संताचे मार्ग, आदराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. मग तुकोबाराय सांगतात राजाला, जाऊन सांगा तुमच्या आणि तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. ते सेवक सांगू लागले, राजांनी विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानंतर तुम्ही सुखी होता कळलंय आम्हाला, पण आम्ही जे हिरे माणिक मोती घेऊन आलोय, आम्ही जे सोनं घेऊन आलो, एवढ्या पैशाच्या गड्ड्याच्या गड्ड्या घेऊन आलो, एवढे घोडे हाती सगळं घेऊन आलो, याची तुमच्या नजरेमध्ये काय किंमत आहे?
तुमचे एरवित धन ते मज मृत्युके समान. माती मोल त्याची आम्हाला किंमत आहे. एवढंच प्रमाणे तू कोकरायचं एक दुसरं प्रमाण आहे. सोने रुपये मृत्युके समान माणिक पाषाण खडे जैसे. ज्या गोष्टीला तुम्ही आणि मी सर्वात जास्त प्राधान्य देतोय, ज्या गोष्टीसाठी तुमचा आणि माझं फार जीव चाललाय, त्या गोष्टीला साधू संतांनी जीवनामध्ये प्राधान्य दिलं नाही. याचं कारण विषय येतो त्यांचा. झाला नारायण नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे. अरे जनाचा त्याग ठीक आहे गड्यानो, धनाचा त्याग ठीक आहे, पण माय बापाचा सुद्धा त्याग करायला सांगितलं. तुम्ही म्हणाल असं कसं? अरे हो, ज्या बापाने परमार्थ करू दिला नाही, दौंडी दिली ती हिरण्यकशिपुने. ऐका ऐका, जो कोणी माझ्या राज्यात देवाचं भजन करल त्याला सुळावर दिल्या जाईल. काय देवाचं गणित काही कळत नाहीये. नास्तिकाच्या पोटी हरिभक्ताला जन्माला घातलंय महाराज. नास्तिकाच्या पोटी विदुरदासी पुत्र प्रसिद्धू, त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी निंदू कैसेने निंदू म्हणावा. दुसरी एक ओवी नाथबाबांनी सांगितली, राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जान, आणि भगवंतासी अनन्य शरण वैष्णवपण तेने त्यासी. दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपूला नरसिंह भगवंताने डोळ्यासमोर टर 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 फाडलं, पण दया आली नाही. प्रमाणच आहे महाराजांचं. प्रल्हादे जनक विभीषण मित्रता अशा सोबत करा की त्याने तुम्हाला आशा दिल्या पाहिजे. मित्रता अशा सोबत करा की त्याने तुम्हाला कार्तिकीला नेलं पाहिजे. मित्रता अशा सोबत करा की त्याने तुम्हाला हरिपाठ करायला लावला पाहिजे. मित्रता अशा सोबत नका करू की त्याने एकादशी दिवशी तुम्हाला हॉटेलवर जेवू घातलं पाहिजे. म्हणून राज्यमाता निंदू भरते केली. भगवंत विषय ज्यांचा झालाय, अजून एक प्रमाण तू कोबरायचंय. नाही आणि प्रमाण आणि तन धन तृण जन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं, गवताप्रमाणे सर्व शरीर समजलं. आणि खरं सांगू का महाराज, समाजाचा जास्त ताणही घेत जाऊ नका. तुकोबराने परमार्थ करणाऱ्या साधकाला तर किती सुंदर सांगितलं. तुका म्हणे आता ऐका हे वचन, आणि ते जोनी जन भक्ती करा. अरे हा समाज आहे गाड्यांनो. हा ब्रह्मचार्याचं लग्न लावून त्याचं लग्न झाल्याची बायको सोडायला लावतो. ही वस्तुस्थिती. लग्न जाता करू म्हणते हा माताला न करिता म्हणते ना तू सगळे काय तुम्ही जे हरी घालू नका. महाराज त्या महाराजासारखा सिस्टर महाराज अख्ख्या जालन्या जिल्ह्यात नाही.
आणि एखाद्याच्या घरी उठलं की चहा प्यायला जाते म्हणतात महाराज त्या लाज नाही हो, उठलं की महाराज माती ठेवली नाही, येता जाता घर वेडे नव्हते. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. परवा दिवशी एका चांगल्या माझ्या मित्राने मला फोन केला, म्हणे पुरुषोत्तम आता काय रे दादा एवढं चांगलं वागतो गडे म्हणे, आपण एवढं जपतो, लोक आपल्यावर प्रेम करतात, आपण गेल्यानंतर 5-5, 10-10 हजाराचे फटाके वाजवतात, आपण कोणत्याच गोष्टी कधी कधी एखाद्या वेळेस चहा घ्यायची इच्छा असेल जर गर्दी असेल तर आपण म्हणतो बाबा नको, लोक काय म्हणतील पुढे जातो. मग एवढं चांगलं वागून लोक आपल्याला का गालबोट लावतात, का लोक नावं ठेवतात. मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे. म्हणले वेड्या आपल्यासारख्या धोत्रावाल्याचं काय घेऊन बसलो, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जगाचा मालक प्रभू रामचंद्र ज्या माय माऊलीचा नवरा होता, 5 पतिव्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ पतिव्रता म्हणून जिच्याकडे पाहिल्या जातं तिचं नाव आहे सीता. विदेही जनक जिचा बाप आहे तिचं नाव आहे सीता. दशरथासारखा प्रेमळ जिचा सासरा आहे तिचं नाव आहे सीता. वैराग्यस्य परामूर्ती असा वैराग्य महामेरू असणारा लक्ष्मण जिचा देर आहे तिचं नाव सीता. भक्त शिरोमणी भरत जिचा देर आहे तिचं नाव आहे सीता. अरे त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारखे कीर्तन करायचं जास्त भान घ्यायचा आणि बोलणारचे लोक. तुकोबरायच्या प्रमाणाने सांगू का, कोणी निंदा कोणी वंदा अमुचा सोहिताचा धंदा. अरे जेवढं तुम्ही लोकांनी इंदुरीकर महाराजांचे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी त्यांना जेवढं ट्रोल केलं ना, त्याच्यातलं 50% जरी तुम्ही व्हायरल ते 3 वर्षाच्या मुलीवर 2-4 दिवसापूर्वी मालेगावला खंडाळा काय बलात्कार झालाय, डोंगराळे गावात बलात्कार झालाय, तेवढं जर तुम्ही प्रत्येकाच्या मोबाईलवर पाठवलं असतं महाराज तर आतापर्यंत त्यांना आम्हाला फाशी झाली असती. महाराज मला तुम्हाला एवढ्याच मंडळीला प्रश्न करायचा आहे की तुम्ही जेवढं वाईट प्रदर्शित करता तेवढं कधीतरी चांगलंही प्रदर्शित करत जाणार आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्या मीडियावाल्याने आतापर्यंत एखाद्या महाराजाच्या आश्रमावर जाऊन त्या माणसाची गोशाळा कशी आहे कधी दाखवलं का महाराज या गोष्टी? तो महाराज किती काही सांभाळतो, कशा कष्टाने त्याला ती गोशाळा उभारली, किती कष्टाने त्याचं मंदिर उभारलंय. एखाद्या अनाथ आश्रमामध्ये तुम्ही जाऊन ती एखादी न्यूज लावली का की इथं किती मायमावले यांच्या जेवणाची व्यवस्था कशी आहे? अरे बसणाऱ्या मंडळीला माझ्या हात जोडून विनंती गड्यांनो, बाकी जगामध्ये प्रत्येक देशामध्ये त्यांचा सोशल मीडिया कंट्रोलिंग मध्ये आहे. भारत एक असा बावळट देश आहे की तो सोशल मीडिया कंट्रोल मध्ये. अरे त्या धर्मेंद्राला ऍडमिट केलं तरी या बावळ्याने सांगितलं मेलं म्हणून. अरे तो ऍडमिट झालाय, सिरियस आहे त्याची तब्येत, किती मोठं दुःख आहे महाराज. त्या हेमा मालिनीने सांगितलं तुम्हाला काय अधिकार आहे जिवंत माणसाला मारण्याचा. म्हणजे अरे पाठीमाग मी त्या प्रेमानंद बाबांना भेटायला आलो, त्याच्या 2-3 दिवशी न्यूज लावली की प्रेमानंद बाबा अरे त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, थोडीफार प्रकृती खराब झाली असेल तर मीडियावाल्यांनी टीआरपी वाढण्यासाठी लगेच प्रेमानंद बाबा गेले असेल नका करत जाऊ. हे बघा माझी विनंती आहे, चांगलं करून मोठं व्हा गाड्यांनो. चांगल्याला नाव ठेवून मोठं होण्यात काहीच मजा नाही. चांगलं काम करून मोठं व्हा ना, चांगलं काम करून मोठं व्हा, चांगलं दाखवा. प्रत्येकच वेळेस वाईट जर दाखवायला लागले तर मी तर नेहमी सांगतो, एखाद्या व्यक्तीकडून विनयभंग झाला नसल झालेला तरी त्याला अटक झाली. मीडियावाले पत्रकार मंडळी जेवढं जोरात सापडतात की अमुक यांच्याकडून विनयभंग झाला त्यांना 3 महिन्याची जेल. अरे पण ज्यावेळेस तो निर्दोष मुक्त होतो त्यावेळेस त्याची एखादी बातमी लावत जा की याने काही चुकीचं केलेलं नाहीये. काय झालंय लोकांना काही कळत नाही. अशा युगामध्ये कीर्तन करणं आणि महाराज की टिकवणं खूप अवघड झालंय. महाराज खरं सांगतो तुम्हाला, इथं तर प्रभाकर बाबाशी पाठीच लावून ठेवा, रिकाम्या लोकांनी आश्रमात येऊ नका. आधी वस्तुस्थिती आहे महाराज. हे लोक कोणत्या रूपाने कधी काय पुंगी माणसाच्या मागं लावून देतील सांगता येत नाही महाराज. ते 2-3 बॉडीगार्ड ठेवा, खर्च मी करतो. तुमची इच्छा असेल तरच लोकांना भेटा, कारण तुम्ही आमच्यासारखे काही लेकरा बाळावाले नाही. आम्ही बायकासाठी लेकरा बाळासाठी जन्माला आलेलो आहे. तुम्ही तुमचं जीवन धर्मासाठी खर्च करताय, तुम्ही तुमचं जीवन संप्रदायासाठी खर्च करताय. तुम्ही माय बापाचा त्याग केला, नातेवाईकाचा त्याग केला, सगळ्याचा त्याग केला आणि देवासाठी जर तुम्ही अजीवन ब्रह्मचारी राहत असेल तर बेवड्याचं ऐकायचं नाहीये. कोणी येणार महाराज शायनिंग मारून जाणार, चुकीचं झालं महाराज या गोष्टी. आमचं संत चोकोबरायचं मंदिर तिथं एकच हुकुमशाही आमचे पाटणकर बाबा. तुम्ही नसल जाऊन पहा आमच्या ट्रस्टमध्ये, ते म्हणतील ते आहे. आमचा एवढा मोठा सप्ताह असतो, लाखानं लोक येतात महाराज. पण जेवणाऱ्या म्हणायचं नाही मीठ जास्त झालं मीठ कमी झालं, हा फुकटचं काय निघून जाय, बोल नको, पैसे देऊ नको, जे खायचं ते खाय. म्हणजे काय झालं काही कळत नाही. ब्रह्मचार्याने आमची सेवा करावं अशी मानसिकता झालेली लोकांची. ब्रह्मचारी माणूस देवाची सेवा करेल ना, ब्रह्मचारी माणूस गोशाळेची सेवा करेल, ब्रह्मचारी
ब्रह्मचारी माणूस संतांची सेवा करेल. अरे तुमची पोरं तुमची सेवा करत नाही, आमच्याकडून कशी अपेक्षा करता? म्हणून संप्रदायामध्ये काहीतरी प्रोटोकॉल आपण लोकांनी ठेवून घ्यायचे. मोबाईल जरी आपला असेल, वाटलं तेव्हाच फोन उचलायचा, लोकांच्या मनानं फोन उचलायचा. याचा अनुभव माझ्या मित्राला प्रभाकर शास्त्रीला चांगला आहे. ते बाबा कंटाळून गेलं मला फोन करून. आम्ही दोघं जण लहानपणी खूप सोबत राहिलो. खरं सांगतो तुम्हाला, आपल्या प्रमाणे आपण जीवन जगायचं, लोकांच्या मनाप्रमाणे जीवन जगायचं. लोक तर काही म्हणतील, लोक कीर्तनात म्हणतील आता लय वेळ झाला आणाच्या हे बसले म्हणतील लय गोर झालं मला त्यावर थोडी नको हे जाऊ शकतात, त्यांचा ताण नाही घ्यायचा. म्हणून संन्यासी महात्म्याने, आध्यात्मिक माणसाने आपला परमार्थ मस्तीत केला पाहिजे. महाराज विठाला भंडाऱ्या डोंगरावर गेले, घोराड्या डोंगरावर गेले. का? समाजामध्ये परमार्थ होत नव्हता, होतच नाहीये. म्हणून तो तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे आता ऐका हे वचन, ते जो नियोजन भक्ती करा, काळ सारावा चिंतने. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. मग याचं कारण असं आहे, तुकोबराने याच्याशी काही घेणं देणंच नव्हतं. महाराज तुकोबरायचं जीवन काय झालं होतं? भगवंत रूप झालं होतं. गोविंदासनी गोविंद शैनी, गोविंद त्यामनी बैसलासे. अरे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवाचा या. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. बाकीच्या कोणत्याच गोष्टीशी काही घेणं देणं नाही. मग ज्याचा विषय भगवंत झालाय, ज्याचा विषय नारायण झाला, त्याला जीवनातल्या सगळ्या गोष्टी कशा आहे महाराज? एक सांगू तुम्हाला, साधू संतांना काय या गोष्टीची गरज होती? तुकोबरायचे प्रमाण देतो. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, आणि होय सांगवायची. जे म्हणतात ना की तुकोबराय ज्ञानोबराय, परवा दिवशी एका नास्तिकाने माझं त्याची बाचाबाची झाली. म्हणे महाराज ज्ञानोबरायला मधुकरी भेटत होती म्हणून ज्ञानोबरायने समाधी घेतली. अरे म्हणलं मूर्खा काय बोलतो तू? ज्या ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे त्या ज्ञानोबराय तुम्ही कसं तरी म्हणू शकता? जयाची हे द्वारी अंगी ऐसे बोलरेडा बोले. एक संप्रदायातला संत मला असा दाखवा की त्या संताची गरिबी दर्शवली. महाराज साधू संत गरीब नव्हते. नाथ महाराजांची तो उघड श्रीमंती नामदेवराय वर्णन करतात. सकळ संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा. अरे नामदेवरायाची घरची परिस्थिती थोडं नाजूक होती. काय नाजूक? दिसायला नाजूक असेल. आता पांडुरंग परमात्माच्या माणसाच्या घरी काम करत होते, त्यांची परिस्थिती कशी नाजूक असेल? सांगतात लोक ते कथा नव्हे, त्याच्यात एवढी सत्यता नाही. नामदेवरायाची परिस्थिती कशी नाजूक असू शकते? जगातला सर्वात सुखी माणूस, अख्खं जग ज्या माणसाच्या मागे पळतोय, तो माणूस नामदेवरायाच्या हाताने दूध पितोय. तो माणूस, तो भगवान परमात्मा नामदेवरायाच्या हाताने जेवण करतोय. ते नामदेवराय गरीब कसे असेल? गरिबीची, श्रीमंतीची, सुखाची, आनंदाची व्याख्या लोकांनी काय केली काही कळत नाहीये. लोकांना असं वाटतं का पैसा असला म्हणजे माणूस सुखी होतो? गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही. काही लोक म्हणतील सत्तेवाले, सत्तेचा काही मेळ नाही. सत्ता पदावर येतोपर्यंत लोकांना आनंद आहे, कधी पद जाईल याची गॅरंटी नाही. बरोबर आहे का नाही? मग पदातही सुख नाही, पैशातही सुख नाही. काही म्हणतील महाराज दररोजचे 2 कीर्तन असले की माणूस सुखी राहतो. आम्हाला विचारा ना तुम्ही, कशात नाही महाराज? कंटाळा आलाय, उठलं की सुटलं, गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडीत एक गाडी, गाडी चोट गाडी. काही दुसरा आनंदच नाहीये ना. काय नाही असं वाटतंय तुम्हाला? प्रत्येकाला काय तेल मुंग्याचा होता ते ज्याच्या त्याला माहिती आहे. सुख नाहीये. सुख, समाधान, आनंद ह्याच्या गोष्टी तुम्ही कानावर ऐकतात ना गड्यानो, त्या गोष्टी फक्त आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानण्यासाठी. जिथं आहे तिथं देवाला मला समाधान ठेवलं. आणि खरं सांगू का, संसारामध्ये सुखी राहत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे कधी बघायचंच नाही गड्यानो. आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे आनंदच आनंद आहे ना. तुम्ही आता एवढे बहुसंख्य लोक कीर्तनासाठी आले. काही बिचारे माझ्या माता मावल्या पायी येत होत्या, काही 2 व्हीलरवर आले, काही बिचारे स्विफ्ट घेऊन आले, काही इनोवा घेऊन आले, काही इंडिओर घेऊन आले. आता कीर्तन संपलं, भोजन संपलं की जे 2 व्हीलरवर चालले ना, त्यांनी स्विफ्ट वाल्याकडे नाही पाहायचं, त्यांनी पायी चालणाऱ्या लोकांकडे पाहायचं. याला जायला तर 20 मिनिटं लागणार आहे, आपण तर 10 मिनिटात पोहोचतो. पण त्या 2 व्हीलर वाल्याला एवढी खाज आहे की स्विफ्ट वाल्याकडे पाहिजे. बरं स्विफ्ट वाल्या किती आनंदात चाललं पाहिजे? आता रोडचं काम चालू, एवढा तोंडात धुवा जातो, याला माहिती काच वर केली एकदम आनंदात जाऊ शकतो. एका लिटर मध्ये 20 किलोमीटर चालती, पण त्याला अजिबात दम निघत नाही. ते क्रीटावाल्याकडे पाहतो.
क्रीटावाला इनोव्हावाल्याकडे पाहतो, इनोव्हावाला इंडिओरवाल्याकडे पाहतो. बरं इंडिओर्स पेक्षा आता मोठी गाडी नाही कोणती, पण इंडिओरवाल्याला एवढी खाज येते सनरूफ वर करून हेलिकॉप्टरकडे पाहतो. समाधान आपल्यापेक्षा मोठ्याकडे पाहिलं की कमी होणार होणार आणि होणार. गायकांनी टाळकऱ्याकडे पाहिजे, कीर्तनकाराकडे काय म्हणतात. तुम्ही आमच्याकडे पाहिलं की समाधान जाणार ना तुमचं, तुम्ही चौकदाराकडे पाहिजे. बाबा याच्यापेक्षा आपलं वादकाने काय असं ही पद्धत ठेवा. तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहिलं रे पाहिलं की दुःख होणार होणार आणि होणार. अरे आहे त्या ठेविले आनंद ते लिहून ठेवा गड्यांनो. कोणी दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. बसणारी मंडळी, आणि एक दिवस माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेमुळे असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर हा समाज तुम्हाला बसवेल. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये 56 काटे रुततील, दगड लागतील. त्यावेळेस सोन्याच्या सिंहासनावर बसले ही सुद्धा इच्छा माझ्या ज्ञानोबरायची जे, आणि पायी चालताना माझ्या पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा माझ्या इच्छा ज्ञानोबराय तुकोबरायची जे. ही धारणा ज्या दिवशी ठेवसाल ना महाराज, त्या दिवशी आनंद आहे. आणि थांबण्यात मजा आहे हो, पळण्यात थोडी मजा आहे काही महाराज. तुम्ही व्यावहारिक लोक आहे गड्यांनो. ज्या गाडीला मार्केटमध्ये जास्त व्हॅल्यू असते शोरूम वाले ती गाडी वेटिंगवर ठेवतात. वेटिंगवर ठेवण्याचं कारण काय, जेवढी वेटिंग वाढल तेवढं वेटेज वाढतं. जेवढी वेटिंग वाढल तेवढं वेटेज वाढतो. तुम्ही गेल्याबरोबर प्रत्येकासाठी हजर राहिले तर लोकांना तुमची किंमत राहणार. वेटिंग वाढवा, जेवढं वेटिंग वाढल तेवढं तुमचं वेटेज वाढल. दिलं नाही. नामदेवरायच्या जीवनातला प्रसंग आहे. परिसा भागवतांची पत्नी नामदेवरायच्या घरी आली. सर्वांना चरित्र ज्ञात आहे, फक्त अगदी 2-3 सेकंदात सांगतो, लक्ष नाही का. नामदेवरायची परिस्थिती पाहिल्यानंतर परिसा भागवताची पत्नी आणि नामदेवरायची पत्नी मैत्रीण होती. हा परीस आहे, माझा नवरा बाहेर गावी गेलेला आहे, तुझ्या घरात जेवढं लोखंड आहे तेवढं सोनं करून घे. कारण लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की काय होतं, सोनं होतं. इथेही लोक शंका उपस्थित करतात, आपण ती शंका निरसन करू. मी लोखंड घेऊन येतो, तुम्ही परीस घेऊन या. बरोबर आहे का नाही. आता सोनं आवडतं म्हणल्यानंतर सगळ्या घराचं सोनं केलं. परिसा भागवतांची पत्नी निघून गेली आणि नामदेवराय आले. पाहिलं आपली साधी कुटी आणि सगळं सोन्याचं झालं. का हे कसं झालं. माझी मैत्रीण परिसा भागवतांची पत्नी आहे आणि तिनं आपली परिस्थिती पाहून हा परीस दिलाय. कुठे तो परीस, जसा परीस हातात घेतला तसा नामदेवरायने तो परीस घेतला चंद्रभागेमध्ये फेकून दिला. बसणारी मंडळी, मला तुम्हाला एवढं सांगायचं, परिसा भागवत आले. हो नामदेवराय, तुमचा संसार सुखी व्हावा म्हणून माझ्या पत्नीने तुम्हाला परीस दिला आणि तो परीस कुठे आहे. नामदेवरायने सांगितलं चंद्रभागेमध्ये फेकून दिला. मला माझा परीस पाहिजे. नामदेवरायने परिसा भागवतांचा हात धरला आणि चंद्रभागेमध्ये घेऊन गेले. आणि चंद्रभागेच्या वाळवंटात असा हात घातला, अशी माती म्हणजे वाळू तशी काढली आणि सांगितलं याच्यातला तुमचा जो परीस आहे तो घेऊन जा. माझं उदाहरण संपलं. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, परीसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं, याच्यात काही विशेष नाहीये. नामदेवरायचा हात ज्या दगडाला लागल ते दगड सुद्धा परीस होतात. मग ते साधू संत गरीब कसे असतात. आणि आमच्या सारख्या दगडांना ज्ञानोबरायचा स्पर्श झालेला आहे ना महाराज. आम्ही सर्वच विद्यार्थी वर्ग, आमचे प्रभाकर बाबा आम्ही सोबत असताना मी नारदाच्या गादीवर सांगतो, एक वेळ उपाशी राहावं लागलं महाराज. मधुकरी सुद्धा नव्हती भेटत. आता खूप चांगली परिस्थिती महाराज. 2004-05 ला पैसेच पाहायला भेटत नव्हते. 1.5 रुपयाचा चहा माऊलीच्या दर्शनाला आला की भिकाऱ्यासारखं याच्याकडे पाव त्याच्याकडे पाव, कोणी चहा पाचतं का. अशा परिस्थितीतून आज एवढं मोठं केलंय महाराज. आम्ही काय लय शिकलेली मंडळी का, एकदम विचित्र प्राणी लोक आहे महाराज. आम्ही अजूनच सुद्धा विचित्रच आहे. मग पहिले कसे असेल याचा विचार करा, बरोबर आहे का. मग अशा विचित्र माणसांना सुद्धा ज्ञानोबरायचा सहज स्पर्श झालाय महाराज. काय झालाय, सहज स्पर्श झालाय. मी तर नेहमी माझ्या जेवढे काही गुरुबंधू मंडळी कीर्तन करणारे गायक वादक महाराज मंडळी सांगतो, अरे 1000 लोक आळंदीला गेले गड्यांनो, पण प्रत्येक जण कीर्तनकार नाही झाला, प्रत्येक जण गायक नाही झाला, वादक नाही झाला. अहो मेले महाराज काही पकवाजे 400 पकवाजे विकले होते मी, नाही पकवायचा काही काही पेट्या मोडल्या हो, नाही सूर लागला महाराज त्यांचा. मग आपण जे 2 बोल वाजवतोय, आपण जे 2 चिंतन करतोय, आपण ज्या 4 चाली म्हणतोय,
माझी तरी अशी सद्भावना आहे, ज्ञानोबरांनी त्यांच्या मधुकरीतला प्रसादच तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आपलं जीवन सुद्धा तसंच पवित्र झालंय ना महाराज. म्हणून नामदेवरायाचा स्पर्श झाल्यानंतर दगडाचा परीस होतोय. त्यांना जीवनामध्ये या गोष्टीशी काय घेणं देणं आहे महाराज. तुमचे एरवित्त धन आणि ते माझं मुक्ती समान. काय अपेक्षा आहे ना तुकोबराय तुमची? काहीच अपेक्षा नाही. तुमच्या राजाला जाऊन सांगा तुम्हाला असं वाटतंय आम्ही सुखी व्हावं, तर मग काय अजून करायचं. बाकीचा विधी नाहीच आहे संप्रदायामध्ये महाराज. जगद्गुरु तुकोबराय फक्त पंढरीचा वारकरी सांगितलेला आहे. काशीचा वारकरी नाही, बद्रीनाथचा वारकरी नाही, अजिबात. वारकरी कुठला सांगितलाय? पंढरीचा वारकरी. ते अधिकारी मोक्षाचे. मला वाईट वाटतं महाराज. काय झालं महाराष्ट्रातल्या महाराज लोकांना काही कळत नाही हो. काहीतरी एकनिष्ठता ठेवली पाहिजे महाराज. ज्ञानोबरायच्या जीवावर मोठे होतात, तुकोबरायच्या जीवावर मोठे होतात. पण 2 महिने वृंदावनला गेले की महाराज डायरेक्ट आळंदी काढून टाकत हो. ब्रज शिकलावतात. कोणीच विचारत नाही. अरे भागो भागो उंदीर आहे म्हणणारी जातीला चुवा सुद्धा म्हणता येत नाही हो. हिंदीच बोलता येत नाही. काय तिकडं मानणार आहे. मला एवढंच सांगायचंय, बाकीच्या संप्रदायातल्या बाकीतल्या राज्यातल्या लोकांनी त्यांनी त्यांचा धर्म नाही सोडला महाराज. त्यांचा साधू तुमच्याकडे जरी आला तरी तो तुम्हाला नमो नारायणच म्हणत महाराज. त्यांचा महात्मा जर तुमच्याकडे आला तर तुम्हाला सीतारामच म्हणत. त्यांचा महात्मा जर तुमच्याकडे आला का जयरामजी की म्हणत. आपले तर लोक महाराज काय झालं काही कळत नाहीये. तुकोबराय वेडे नव्हते महाराज. परिपाहे बीजर. अरे घरी काम धेनू काय तरी जर्सीचं दूध काय पितात लोक काही कळत नाही. ज्ञानोबराय तुकोबराय काम धेनू आहे. ज्ञानोबराय तुकोबरायने तुम्हाला आणि मला जेवढं दिलं तेवढं महाराष्ट्रात नाही, विश्वात कोणीच दिलं नाहीये. आता बाबांचं शास्त्रीजी झालेलं आहे. भारतानंद स्वामीजी सारख्या वैराग्यवान महात्म्याकर्त्यांचं अध्ययन झालंय. मला एक प्रश्न करायचा. उत्तर भारतीय जेवढे काही भागवताचार्य प्रभाकर दादा, त्यांना भागवताचा पुरावा देण्यासाठी एक तर तुलसीदासजींचे दोहे म्हणावं लागतात, एक नाही तर उपनिषदातले काही श्लोक सांगावं लागतात, नाही तर वेदातल्या काही रुची सांगावं लागतात. वेदातल्या तर रुची काही जमतच नाही. आणि उपनिषदातले काही प्रमाण आहे, काही गीतेतला आश्रय घेऊन ते काय करतात, श्रीमद भागवत कथा करतात. अरे आपण किती भाग्यवान आहे. एका भागवतासाठी आपल्याला ज्ञानोबरायच्या गवळणी, एका भागवतासाठी आपल्याला तुकोबरायची बालक्रीडा आहे, एका भागवतासाठी आपल्याला नामदेवरायच्या गवळणी. अरे नुसत्या तुकोबरायच्या 10, नामदेवरायच्या 10, नाथबाबाच्या 10, निळोबरायच्या 10 म्हणजे 50 गवळणी जरी पाठ केलं तरी श्लोक म्हणायची गरज नाही एवढी आपल्याला.
करून ठेवलंय. पण एवढं सगळं असताना लोक का वागतात असं काही कळत नाही. आणि खरं सांगू का महाराज, तुम्ही तिकडे गेले आणि तिकडचे कपडे घातले आणि तिकडचा गण लावला म्हणजे तुम्हाला लोक मानतील महाराष्ट्रातले लोक तुम्हाला बावळे समजतात. महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला फक्त पांडुरंग सांगावं लागेल, महाराष्ट्रात राहायचं असेल तर फक्त ज्ञानोबा. साधना कोणाची? अरे एवढी मोठी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे, जिथून कीर्तनकाराचा कारखाना आहे तो. पण तरी सुद्धा तिथं फक्त अजून ज्ञानोबा तुकोबरायचीच आरती होती महाराज. चौथीची आरती घेत नाही. मग बाकीच्या द्वेष केला का संप्रदायाने? नाही. ज्ञानो संप्रदायातल्या लोकांनी सांगितलं ना, ज्ञानोबराय तुकोबराय आले की सर्व संत आले. मग ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आणि त्यांनी सांगितलंय ना, तुम्हाला गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, तीच सोबत येणार आहे. तुम्ही 4 मोठ्या रांगठ्या घाला, गळ्यात 10-5 किलो सोनं घाला. मला एक प्रश्न करायचा, तुम्ही मेल्यानंतर हे सोबत जाऊ देतात का काढून घेतात मायावर? हा प्रश्न मी तुम्हाला काय विचारला माहितीये का? कारण सोनं काढायला त्यावेळेस तुम्हीच जवळ असता. एवढ्या हुशार आहे महाराज महिला, रडता रडता हातावर पदर टाकून हातातल्या अंगठ्या काढतात. मी 2001ला आळंदीला गेल्यानंतर एक आमच्या गावातला माणूस होता, पाटील समाजाचा, खूप चांगला माणूस होता. तब्येत होती, 150 किलो त्याचं वजन, जुना म्हातारा होता, हे मिशा एकदम. आणि त्याला माझं गाणं खूप आवडायचं. आता घरची परिस्थिती त्यावेळेस माझी नाजूकच होती, पैसे नसायचे. तो मला महिन्याला 100 रुपये मनी ऑर्डर करायचा आणि तो म्हणायचा, पुरुषोत्तम चांगलं शिक बरं, चांगलं भजन आलं पाहिजे. आणि मी घरी गेलो की तो मला नुसत्या गवळणी म्हणायला लावा, अभंग म्हणायला लावायचा. खूप चांगला माणूस. एक दिवस हृदयविकाराचा झटका आला आणि तो माणूस मेला. मला त्याच्या पोराने फोन केला, पुरुषोत्तम बाबा मरण पावले, उद्या सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा आहे. पूर्वीचे जुने लोक कानात बाळ्या घालत होते मला, आणि त्या बाळ्या काही साध्या नाही, आपल्या 1 ग्रॅमच्या नाही, 2-2 तोळ्याच्या बाळ्या राहायच्या. म्हातारे गबेच्या गबे ताकदवर आहे, मोठ्याच्या मोठ्या बाळ्या. मी गेलो आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असा एक नेम आहे, आंघोळीसाठी माणसाला एकदा बाहेर काढलं की परत त्याला घरात घेऊन जात, त्याला त्या ताटीवर बांधतात. आता सगळेजण आले, चला महाराज आले, 10:30 वाजले, चला चला लवकर, वेळ नका करू. आता सगळे म्हातारी रडत होती, मी तिथं बसलेलो होतो. म्हातारीने विचार केला, बाई आता जर म्हाताऱ्याला आंघोळीला बाहेर काढलं तर परत घरात घेणार. आणि या रडण्याच्या गडबडीत म्हाताऱ्यातल्या बाळ्या काढायच्या कोणाच्या ध्यानातच नाही. हुशार असतात नाही ना, बापरे बाप, बया किती हुशार आहे. पुरुष मंडळी तुम्हाला कळणार नाही, ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशीच कळत. म्हातारीनं स्वर केला ना महाराज, रडण्यात तर बाबा पटाईत असतात लगेच. तिनं माणसाकडे माझ्या मी जवळच बसलेलो, म्हातारीने सुरू केलं, मालक तुमच्या मिशा. आता ती एवढी स्वरात नव्हती का, मी एवढं बेसून कसं करू, मला नाही जमणार. हो मालक तुमच्या मिशावर थांबलं पाहिजे ना म्हातारीने. हो मालक तुमच्या कानातल्या बाळ्या म्हणणं. आणि पोराच्या लक्षात येणं संगत झालं, जसं पोरग आत गेलं तसं आडकीत आणलं, दिशी बाळ्या. हे मी नाही बोलतो, तुकोबरायचं प्रमाणे बांधून या देती यमाची हाती आणि भूषणे घेती. भूषण म्हणजे तुमच्या हातातल्या अंगठ्या, तुमच्या कानातलं नाकातलं जेवढं काही तेवढं काढून घेतात. पण मला एक बसणाऱ्या सर्व मायबापांना प्रश्न करायचा आहे, आपल्या अंबर तालुक्यामध्ये, आपल्या पंचक्रोशीमध्ये एखादा वारकरी मेला, एखादा माळकरी मेला आणि त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ काढली, असं उदाहरण पाहिलं का तुम्ही? अरे मग जे सोबत येतं ते घालावं का, जे काढून घेतात ते घातलं. गळ्यामध्ये माळ घाला, गळ्यामध्ये बघा घाला रे माळ, काहीच अपेक्षा नाहीये. फक्त नुसती गळ्यामध्ये माळ घाला, निर्व्यसनी राहा, याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाहीये महाराज. काय झालंय लोकांना काही कळत नाही. दात पडले तरी माळ घालत नाही होय अलकट लोक. दात पडले तरी माळ कधी कळणार आहे महाराज तुम्हाला? काही नाही, परमार्थामध्ये काहीच सांगितलं नाही. कंठी मिरवा, तुळशी सांगितलेलं आहे फक्त, आणि बाकीचे उपवास करायचे सांगितले नाही. व्रत करा. कोणता उपवास सांगितला माया? व्रत करा. हे गुरुवार, हे मंगळवार, हे बुधवार आणि शनिवार. रविवार सुद्धा धरतात लोक. काय त्या रविवारमध्ये मला काही कळलं नाही. आपण शास्त्रानं रविवार धरायचा सांगितलेला नाहीये. शास्त्रामध्ये 2 उपवास आहे. भागवतामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आलं, घरी जाऊन पहा. एकादशी त्याच्यासाठी करायची, आणि सोमवार धराव त्यामध्ये तुकोबरायचं काय प्रमाण आहे. गुरुवार धराव याच्यासाठी प्रमाण आहे. एक माणूस म्हणे मी गजानन बाबाचा धरतो, मला चांगली गोष्ट आहे, आमच्या जिल्ह्याचं वैभव आहे. एक म्हणे मी स्वामी समर्थाचा धरतो, मला चांगली गोष्ट आहे, हिंदू धर्माची शाखा आहे ती. काही म्हणतात आम्ही साईबाबाचं, म्हणलं दुसरीकडे थडग्यावर जाण्यापेक्षा साईबाबा जातात, उपकार आहे आमच्या धर्मासाठी. पण मला गुरुवार धरणाऱ्या सगळ्या मंडळीला प्रश्न करायचा आहे, साईबाबा जन्माला येण्याच्या अगोदर, माझे गजानन बाबा जन्माला येण्याच्या अगोदर आणि स्वामी समर्थ जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाचा होता एवढं सांगा. गुरुवार धरा.
स्वामी समर्थाला जन्माला येऊन 100-150 वर्ष झाले. त्याच्या पूर्वी गुरुवार कोणाचा होता? त्याच्या पूर्वी साईबाबाच्या अगोदर गुरुवार कोण धरत होतं? साई गजानन बाबाच्या अगोदर गुरुवार. अरे अख्खं साईबाबाचं चरित्र वाचा, स्वामी समर्थाचं चरित्र वाचा, गजानन बाबाचं चरित्र वाचा. कुठंच तुम्हाला सांगितलं नाही गुरुवार धरा. काय झालंय काही लोकांना कळत नाही. मी नेहमी सांगतो, मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला ना आपला हल्ला बोलला आपला काळाच नाही मारायचा. एक मंत्र नाहीये. आता तर कुठं बी कोणताही देव नाही लागलो चालले तिकडे. तसं नसतं महाराज. तुम्ही कुठं जरी गेले तरी यावं तुम्हाला महाराष्ट्रातच लागणार आहे. कुठंच जाऊ नका. आपलं काय झालं, आपण देवापेक्षा देवीची भक्ती खूप करतो. 100%पैकी 95% लोक देवीच्या नादी लागलेले. देवीची प्रार्थना केली की लक्ष्मी प्राप्त होईल. पण तुम्हाला एवढं कळलं पाहिजे, देवाची बायको कोण आहे? लक्ष्मी. कोण आहे देवाची बायको? कोण आहे? पाय लक्ष्मीचे हाती किसी यावे. मग लक्ष्मी देवाची बायको आहे. माणसाने देवाची पूजा करावं का लक्ष्मीची करावं? तुम्ही तिची करता, ती बिचारी त्याच्या मागे आहे. तुम्ही हाय लटकते रे ना रे. आणि साधू संतांनी पांडुरंगाची सेवा केली. कोणाची केली? मग पांडुरंगाची सेवा केली. इच्छा नसली तरी लक्ष्मीला नवऱ्याच्या मागे यावंच लागलं ना. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कंटे मिरवा, तुळशी आणि व्रत करा. एकादशीचं व्रत करा माया हो. गुरुवार आणि मंगळवार, बुधवार. अजून एक उदाहरण सांगतो. आता आठवलंच, एका मुलीचं लग्न झालं माया. मग आता लग्न झाल्यानंतर सुंदर असं लग्न झालं. 7-8 महिन्यानं ती माहेरला आली. दिवाळीच्या टायमाला तिच्या मैत्रिणी भेटण्यासाठी गेल्या. का गं ठकू, कस काय ग तुझं सासर? असं म्हणणं त्या पुरीच्या डोळ्याला धारा लागला. सगळं झालं. ती म्हणे, बाई काय माझ्या सासरचं वर्णन करू ग. माझ्या बापाने सासर नाही ग, स्वर्ग पाहून दिलंय माझ्यासाठी. बर बर बर. कशी ग तुझी सासू? काय माझ्या सासूचं वर्णन करू ग, मला पोटच्या आई सारखं जपती. बर बर बर. आणि सासरा ग, तो बिचारा तर देव माणूस ग, कधीच मला दुखवत नाही. आणि ननंद ग, ननंदचं काय सांगू तुला बाई. ननंद तर एवढी सुंदर आहे, मला मोठ्या बहिणीसारखा आदर देते. आणि देर तर मला लहान्या बहिणीसारखं जपतो. सर्वांचं विचारलं आणि तिच्या मैत्रिणी ठकू विचारलं, ठकू नवरा ग? ही म्हणे, बाई मला 6 महिने झाले, मला बोलतच नाही. या कीर्तनाकडे हसण्यासाठी नाही सांगितलं, उदाहरण पटवून द्यायचं मला. जसं संसारामध्ये नवरा महत्वाचा आहे. कोण आहे महत्वाचा? माया हो. अरे नवरा प्रेम करत असेल तर सासू बोलली तरी चालते, नाही बोलली तरी. दिवसभर तुमच्या सासूने किटकिट 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 करतात. नवरा घरी आल्यानंतर नवऱ्यानं नुसतं सांगा, अगं माझी आई थोडी चिडचिडी आहे, नको काळजी करू, मी आहे ना तुझ्यासोबत. एवढा शब्द वापरल्यानंतर त्या बाईला एवढा आनंद होतो. जाऊ द्या, त्या म्हातारीचं काय 2-4 दिवसात मरणारच आहे. माझा नवरा माझ्या सोबत आहे ना. ती काय म्हणते, माझा नवरा कोणासोबत आहे? माझा नवरा माझा ऐकतोय ना. जसं परमार्थामध्ये हरी आला हाता मग गायची, तसं नवरा आला हाता. मग डोंगरगाव करायचं काम आहे, जालन्याला राहू शकता. नवरा हातात आल्यानंतर इथं राहायची गरज नाही ना. काजळ्याला राहायची गरज नाही, घोटणला राहायची गरज. कुठं राहू शकता? डायरेक्ट जालन्याला रूम करू शकता. पण हातात कोण पाहिजे? जसं संसारामध्ये नवरा महत्वाचा आहे, तसं नवरा म्हणजे एकादशीचे माया हो. नवरा म्हणजे काय? एकादशी. आणि हे गुरुवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, हे सासू सासरे देर भावज्या यांना जास्त सिरियस नको घ्यायचं. बरोबर आहे का नाही? म्हणून एकादशीचा उपवास करायचा सांगितला. तुकोबराय सांगतात, व्रत एकादशी करी अरे दास साधूचं झालं पाहिजे, दास संताचं झालं पाहिजे. संसारिक माणसाने संसाराचं दास होणं म्हणजे उघड्या शेजारी नागवत दिलं रात बरी व्हावं. तुमच्या तिकडं ती पद्धत आहे का नाही काय माहिती. बैलगाडीची पद्धत, त्याला काय म्हणतो आपण? पट.
आहे का तुमच्याकडे? बंद झाले आता. ते पूर्वीचे शेकडे वगैरे असायचे बघा, ते दोन चाकू लय सुंदर होतं. आता हे बंद झालं. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप आहे. त्याला बैलगाड्याच्या शर्यती म्हणतात. 10-12 दिवसापूर्वी मी एका बैलगाड्या मालकाला भेटायला गेलो. नारदाच्या गाठीवर सांगतो, खोटं बोलत मी. त्याच्या गोठ्यामध्ये 2 बैल होते. एक बैल 35 लाख रुपयाचा होता. किती? एक बैल 35 लाखाचा होता आणि दुसरा बैल 35 लाखाचा. 70 लाखाचे बैल होते. तुम्हाला अतिशोक्ती वाटेल, त्या बैलाला आपल्याला इथं प्यायला पाणी नाही, त्याला दुधानं आंघोळ होती दररोज. काजू बदाम त्या बैलाला. बैलाच्या गोठ्यामध्ये एसी होती आणि त्याला होम थिएटर, गाणे ऐकवायचे एकदम एवढं सुंदर. मग मला तुम्हाला एवढा प्रश्न विचारायचा, 35 लाखाचा एक बैल आहे, दुधानं दररोजची आंघोळ आहे, खाया प्यायला काजू बदाम आहे, झोपायला एसी आहे, गाणे ऐकायला होम थिएटर आहे. मग महाराष्ट्रातले लोक त्या बैलाला पाहायला गेल्यानंतर त्या बैलाचं दर्शन घेतील का? हा, बैल लय चांगला आहे म्हणून सेल्फी घेतील. बैल लय चांगला आहे म्हणून काय घेतील? सेल्फी घेतील, फोटो काढतील एखादा की बा खूप चांगला बैल आहे. आपण गावाकडे गेलो की दाखवू बैलगाड्याचे बैल, 35 लाखाचा एक बैल आहे. पण महाराज, त्या बैलाचा दर्शन महाराष्ट्रातला कोणताच माणूस घेणार नाही. याच्या उलट 2 बैल सांगतो अजून. ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीला सुद्धा 2 बैल आहे का नाही? मग वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या वारीला जात असताना एक माळकरी असा दाखवा, एक टाळकरी असा दाखवा, एक पकवाजी असा दाखवा, एक झेंडेकरी असा दाखवा, एखादी तुळशीवाली माय माऊली अशी दाखवा की ती बैलाचं दर्शन न घेता पुढे जातील. बैल तर दोन्ही सारखेच आहे ना महाराज. ते बैल उलट याच्यापेक्षा चांगले 35 लाखाचा एक बैल आहे. मग ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीच्या बैलाचं लोक का दर्शन घेतात? याचं कारण असं आहे, हा बैल सुंदर आहे दिसायला, त्याला काजू बदाम खायला आहे, दररोज दुधाने आंघोळ आहे. पण त्या बैलानं चुकी काय केली? तो बैल श्रीमंताचा दास झालाय. कोणाचा दास झालाय? श्रीमंताचा. आणि ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखी सोबत जे बैल आहे ते ज्ञानोबराय तुकोबरायचे दास झाले. काय झाले? मग ज्ञानोबराय तुकोबरायचा दास झाल्यानंतर माणसं सुद्धा त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात. अरे, घोड्याचं दर्शन ज्ञानोबरायच्या पालखीचं समाधीचं झाल्याशिवाय प्रस्थान होत नाही. 4 पायाच्या घोड्याचा विषय चाललाय तर 4 पायाचं घोडं गेल्याशिवाय प्रस्थान होत नाही. कळस नंतर हलतो, पहिला आत जावं लागतं. घोडं दर्शन घेताना मग दिंडी मिरवणुकीला सुरुवात होती. का बरं? त्या घोड्यानं काय केलं? बाकीच्या ठिकाणी घोडे नाही का? प्रत्येक मोठ्या माणसाकडे चांगले घोडे, 1-1 कोटी रुपये घोड्याची किंमत आहे. मग त्याच घोड्याचं दर्शन काय घेतात? त्या घोड्यानं फक्त काय केलं? माऊलीचं दासत्व केलं. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझे हात जोडून ती गड्यांनो, दास देवाचा व्हा, तुमची दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा. आणि जी मजा दास होण्यामध्ये ती मजा मालक होण्यात नाहीच गड्यांनो. तुकोबराय सांगतात, काहीच करू नका, बाकीचं फक्त एवढं करा. मनवा हरीचे दास, तुका मने मज हे आस, तुमचे रवित धन ते मज मृत्युके समान.